फार कीर्तनकाराच्या उपाधीत अडकायचं नाही, कुठल्याही कीर्तनकाराला फारसं असं किंमत देत बसायचं नाही. का असं मी सांगतो, व्यक्तिपूजा होते महाराज. आम्हाला पांडुरंगाकडे बघायचं का त्याच्या पटक्याकडे बघायचं आहे का पंजाकडे? घरला सुद्धा चहाला न्यायचं नाही, माझं मत आहे. का असं व्यवस्था करायची, मी कोणाची थट्टा करतोय असं नाही. काय होतंय महाराज, बुवा महाराज म्हणून लोक खायला घालतात नाही, बुवा लोकांनी सगळे आजार झाल्यात, चांगलं खाय घालायचं आणि लवकर एकदा जाऊ देत म्हणतात का काही. असं ते काही असे ना का विनोदाचा भाग. का असं होतं महाराज, नियंत्रण राहत नाही, समाज बहिर्मुख आहे, इंद्रिय बाहेर बघणारी आहेत. आपण समाजाला वळण देणाऱ्या लोकांनी तरी महाराज आपलं नैष्टिक ब्रह्मचर्य टिकवता आलं पाहिजे. वागणं आपलं आचारशील आदर्श जीवन असलं पाहिजे. महाराज कुठेही खाऊन कुठेही पिऊन तपश्चर्या होत नाही. तपे विना दैवत दिदल्या विना प्राप्त. सात्विक भोजन, अन्नमय हे सौम्य मन सांभाळायचं तर अन्न सांभाळावं लागेल. अन्न कुठेही भेटतं म्हणून खाण्याचा अर्थ नाही. आणि एका जीवनाचा त्याग केल्यावर काय महाराज कोण मरत नाही. तपश्चर्या ही ध्येयमयी जीवनाला धरूनच असायला पाहिजे, तरच ध्येय गाठता येईल. मोठ्याने त्याग केलेला आहे, त्यांची जीवनचरित्र होतात. असं सांगून बडबडून फार काय 4 लोक नाव काढतील, अमुक गावचा कीर्तनकार बारा बोलला म्हणून. मुक्त होणं शक्य नाही. मुक्त व्हायला ज्याचं त्यांना आचारच सांभाळावा लागेल. आणि आचार सांभाळणारा मनुष्य चणे खावे लोखंडाचे, मग ब्रह्मपदी. हे दुधाच्या दाताने हे चण फुटणार नाही. म्हणून ब्रह्मज्ञान ही लेकुराची गोष्ट नव्हे, अनुताप पाहिजे. मला काय करायचं आहे हे ठरायला पाहिजे, असा निश्चय टिकला की बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिशे.